तब्बल 18 वर्षानंतर अखेर मालेगाव स्फोटांचा निकाल येणार आहे. नेमका निकाल काय येतो याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आपल्यासोबत सध्या आरोपी सुधाकर चतुर्वेदी याचे वकील प्रकाश सालसंगीर सर आहेत. सर, काही तास उरलेले आहेत, धाकधूक वाढली आहे का? नाही, धाकधूक अशी नक्कीच नाही आहे, कारण जी धाकधूक होती सगळी इतक्या वर्षांमध्ये भरपूर काही सगळ्यांनी त्यात सहन केलं. म्हणजे जो ब्लास्ट झाला 2008ला आणि त्यानंतर एटीएसकडे तपास आला. एटीएसच्या तपासानंतर त्यांनी जी चार्जशीट आणि सप्लिमेंटरी चार्जशीट टाकली, त्यानंतर 2016ला जी एनआयएने चार्जशीट टाकली, या दोन्ही चार्जशीट पाहिल्यावर लक्षात कुणालाही येतं, यासाठी फार लॉ समजण्याची गरज नाही, की कशा प्रकारे सगळ्या चुकीचे पुरावे तयार करण्यात आले होते आणि आरोपींना अडकवण्यात आले होते. ज्यावेळी चार्जेस या केसमध्ये फ्रेम झाले, तर आमची जी टीम होती, संजीव पुणालेकर, मी, वीरेंद्र, तर आमच्या 4 पैकी 3 आरोपींना त्याच वेळी डिस्चार्ज करण्यात आलं आणि एका आरोपीच्या विरोधात ही केस पूर्ण चालली. जवळपास 325 साक्षीदार ह्या केसमध्ये झाले. एक 10,000च्या वर एक्झिबिट्स या केसमध्ये झाले आणि या 325 साक्षीदारांपैकी 40 साक्षीदार तब्बल होस्टाईल झाले. होस्टाईल झाले याचा अर्थ असा नाही की ते खोटं बोलतायत. होस्टाईल झाले याचा अर्थ असा की पोलिसांनी त्यांच्या नावाने जे लिहिलं होतं ते त्यांनी कोर्टात सांगितलं नाही. आणि या अनेक साक्षीदारांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या की त्यांच्यावर दबाव येतोय की त्यांनी चुकीचं साक्ष द्यायला. 2 एजन्सी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या खरं तर, आणि दोघांचा जो तपास होता त्यामध्ये देखील आपला विरोधाभास दिसून आला. आता तुम्ही जसं की म्हणालात की जवळपास 30 ते 40 साक्षीदार जे ते फितूर झालेले आहेत, या सगळ्याचा निकालावर परिणाम होईल असं वाटतं? नक्कीच परिणाम होईल, कारण ज्या प्रकारे एनआयएने चार्जशीट दाखल केली आणि त्यात काही गोष्टी सांगितल्या, तर त्या जर कन्सिडर त्याच वेळी झाल्या असत्या तर इतकी सगळा वेळात गेला नसता. म्हणजे जरी या केसकडे एक राजकीय केस म्हणून आधीपासून वातावरण तयार करण्यात आलेलं आहे, तरी इतके वर्ष या सर्व आरोपींच्या यामध्ये गेलेले आहे. आणि ज्याप्रमाणे कुठल्याही दहशतवादाला धर्म नसतो, त्याचप्रमाणे कोर्ट कधीही धर्म पाहून कुठल्याही केसमध्ये निकाल देत नसतो. जसं काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं की हायकोर्टने घाटकोपर ब्लास्टच्या सर्व आरोपींना निर्दोष सोडलं. तसंच या केसमध्ये जो चुकीचं आधीपासूनच नॅरेटिव्ह भगवा दहशतवाद हा राजकीय लोकांकडून पसरवण्यात आलेला आहे. आणि ज्या एटीएसच्या सुरुवातीला जो तपास केला, तर एटीएस त्यांच्या तपासामध्ये भगवा दहशतवाद वगैरे किंवा मुस्लिमांना लक्ष करण्यात आलं असं स्पष्टपणे म्हटलेलं. मग त्याच गोष्टी एनआयएने देखील त्या पुढे सुरू ठेवल्या का? मग त्यांची भूमिका तपास आल्यानंतर बदलली होती? नाही, जो तपास एनआयएने केला आणि त्यामध्ये एनआयएला लक्षात आलं की अनेक साक्षीदारांवर दबाव टाकून त्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेले आहे, त्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणांमध्ये फरक त्यात जाणवला. आणि कुठलाही सहभाग, जे आरोपी आता फेस करतायत 7 आरोपी, कुठलाही प्रकारचा सहभाग त्यांचा यामध्ये दिसून आला नाही. जो एवढ्या मोठ्या प्रकारचा ब्लास्ट झाला असं म्हणणं आहे. आणि ज्या LML फ्रीडम गाडीमध्ये तो RDX ठेवला, ही प्रोसिक्युशन केस आहे, तर त्या ब्लास्टचा जो क्रेटर क्रिएट झाला पाहिजे होता तो सुद्धा ह्या केसमध्ये झालेला नाही. गाडीची पेट्रोलची टाकी सुद्धा इंटॅक्ट आहे. आणि ज्या मोठ्या नावामुळे ही केस सगळी तशी जोडली गेली, त्या व्यक्तीची ती गाडी होती हे सुद्धा प्रोसिक्युशन प्रूव्ह करू शकले नाही, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकली नाही. सुरुवातीला एटीएसने मोक्का लावलेला होता, मात्र तो मोक्का हटवण्यात आला. काय नेमकं मोक्का हटवायचं कारण होतं? आणि आता जी मोक्का अंतर्गत जी कन्फेशन स्टेटमेंट घेतली होती त्यांचं पुढे काय होणार? असं आहे की सुरुवातीला या केसमध्ये राकेश धावडे नावाचा एक आरोपी होता, त्याच्यावर अन्य काही केसेस होत्या आणि त्या बेसवर मोक्काचा जो क्रायटेरिया असतो की 10 वर्षांमध्ये 2 चार्जशीट असल्या पाहिजे, आणि त्या सगळ्या क्रायटेरियातनं त्या आरोपीलाच त्या अन्य केसमधनं डिस्चार्ज मिळाल्यामुळे, ॲक्विटल मिळाल्यामुळे आणि ह्या केसमधनं तो डिस्चार्ज झाल्यामुळे कोर्टाने ह्या आरोपींविरुद्ध मोक्का लावला नाही, तर त्यांना डिस्चार्ज केलं. मग त्याच्यात जी कबुली जबाब जे मोक्का अंतर्गत त्यांना कोर्टात मान्यता असते, त्यांचं पुढे काय होणार? आणि त्यांची केस जी होती एटीएसची ती त्याच आधारे होती, तर त्याचा देखील केसवरती, निकालावरती विपरीत परिणाम होईल असं वाटतं? नाही, नक्कीच. ज्यावेळी चार्जेस फ्रेम झाले आणि मोक्कामध्ये चार्जेस नाही झाले, त्यावेळीच तो सगळा कबुली जबाब आणि तो विषय वेगळा पडला. आणि फक्त UAPचे सेक्शन 16-18, इंडियन एक्सप्लोजिव्ह ऍक्टचे सेक्शन 3, 4, 5, 6 आणि IPCचे 302, 307, 326 आणि 324 खाली हा चार्जेस फ्रेम झाला होता. नेमकी तुम्ही ॲडव्होकेट आहातच एका आरोपीचे, नेमकं एनआयएने त्यांची शेवटची आर्ग्युमेंट काय केली होती आणि काय शिक्षेची मागणी एनआयए कडून होती?
नाही, NIA कडनं खूप स्ट्रॉंग आर्ग्युमेंट यामध्ये झालं. त्यांनी काही व्हॉल्युमचं रिटर्न आर्ग्युमेंट त्यात फाईल केलं आणि त्यांनी जे 7चे 7 आरोपी आहेत यांना त्यांनी शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी रिक्वेस्ट त्यात केलेली आहे. आणि त्यांनी पुरावे देखील सादर केले होते. काय नेमके असे काही ठोस पुरावे NIA कडे होते का मग सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सवरच ही संपूर्ण केस आधारित आहे? नाही, ह्या केसमध्ये असं आहे की लोक मेले की नाही हे आपण डिस्प्यूट करू शकत नाही. लोक गेले ते गेले, जे इंजर्ड होते ते होते. म्हणजे एक आरोपी नंबर 11 साठी जो आमचा आधीपासून स्टँड होता की आम्ही कुठल्याही डॉक्टरांना आम्ही क्रॉस केलं नाही, ऍडमिट केले सगळे मेडिकल पेपर. फक्त ते त्या सगळ्या घटनेचे, त्या क्राईमचे ऑथर आम्ही नाही, असं आमचं ह्या केसमध्ये स्टँड होता. आणि पूर्ण ही केस जी आहे ही प्लांट केलेली केस आहे असं आमचा स्टँड होता आणि सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सवर आधारलेली केस आहे. जो सुधाकर चतुर्वेदी आहे तो देवळीला ज्या ठिकाणी राहायचा त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी शेखर बगाडे नावाचा याने त्या घरामध्ये जाऊन RDX प्लांट केलं. RDXचे पार्टिकल जे मिळाले हे हा आमचा डिफेन्स होता आणि काही इंडिपेंडंट विटनेसने सुद्धा त्याला सपोर्ट केला होता. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, जिचं नाव बरेच चर्चेत होतं, भाजपच्या खासदार देखील होत्या, त्यांची दुचाकी या संपूर्ण स्फोटांमध्ये वापरण्यात आली होती. मात्र जेव्हा NIA कडे प्रकरण आलं तेव्हा त्यांनी तिच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे नाहीत असं म्हटलं होतं. तर NIAचा स्टँड हा त्यांच्याकडे केस आल्यानंतर बदलला होता, काही सॉफ्ट झाला होता थोडा? नाही, असं आहे की तपास यंत्रणा बदलल्यामुळे काही बदललं नाही. जो मुद्देमाल ATS कडे होता तोच NIA कडे आला आणि कुठलीही व्हेकल ही कोणाची आहे हे प्रूव्ह करण्यासाठी जे गरजेचं असतं, चॅसिस नंबर आणि इंजिन नंबर, ते प्रॉसिक्युशन ह्या केसमध्ये प्रूव्ह करू शकलेली नाही. कारण जो नंबर खोडलेला आहे, ही प्रॉसिक्युशनचं म्हणणं आहे, त्या नंबरला साध्वी प्रज्ञा सिंगची तीच गाडी होती असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलेले नाही. 7 एकूण आरोपींवरती चार्जेस फ्रेम झाले, त्यांचा उद्या निकाल लागणार आहे. 2 आरोपी अजूनही वॉन्टेड आहेत, संदीप डांगे असेल किंवा मग कलासंग्रा असेल. त्याचा काही निकालावरती परिणाम होईल? कारण ती चेन ऑफ जो इव्हेंट आहे तो जोडला गेला आहे, कारण त्याचा काय परिणाम होईल? नाही, हे जे 2 आरोपी वॉन्टेड आहे यातनंच आपल्याला कळतं की ATSने कसा बायसली या केसमध्ये तपास केला आहे. जर खरंच ही कॉन्स्पिरसी होती आणि जर त्यांनी ह्या आरोपींना पकडलं तर हे 2 आरोपी ते का शोधू शकले नाही? कारण सुरुवातीपासूनच चुकीचे राजकीय वक्तव्य ह्या केसमध्ये झाले आणि ATSच्या ज्या अधिकाऱ्यांनी हा सगळा तपास केला चुकीचा, ते अधिकारी सुद्धा, अनेक अधिकारी सुद्धा कोर्टात साक्ष द्यायला आले नाही ज्यांनी हे सगळे तपास केला होता. त्यातनंच लक्षात येतं की हा सगळा बनावट तपास होता. भगवा दहशतवाद या संपूर्ण केस नंतर बाहेर आलेला होता. सुरुवातीला ATSने तो सगळा समोर आणला, मात्र NIA कडे 2011 पासून ही केस आहे. त्यांच्या तपासामध्ये किंवा त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये भगवा दहशतवाद या संदर्भात काही गोष्टी आल्या होत्या? नाही, असं आहे की आतापर्यंत कुठल्याही न्यायालयाचा असा निवाडा आलेला नाही की भगवा दहशतवाद वगैरे आहे. ज्या केसबद्दल आपण बोलतोय त्याचंही जजमेंट आता येणार आहे थोड्याच काही तासांमध्येच. त्यामुळे मला वाटत नाही जे साक्षीदार आतापर्यंत झाले त्यामध्ये कुठेही तसं मटेरियल रेकॉर्डला आलेलं आहे. शेवटी जो निकाल आपल्या समोर येईल तो सगळं आपण वाचूच. सुरुवातीपासून तुम्ही खरं तर ही केस लढवताय, काय वाटतं की काय निकाल लागेल तुमच्या क्लायंट संदर्भात आणि इतर जे अन्य लोकांवरती आरोप आहेत त्यांच्या बाबतीत? नाही, मला असं वाटतं की जे पुरावे आहेत त्याच्या आधारे सर्व आरोपी सुटले पाहिजे. बाकी जे आहे तो कोर्टाचा निर्णय आहे, तो येईल तो आम्ही मान्य करू, त्याचा अभ्यास करू आणि पुढची प्रोसेस ठरवू. आपण ऐकलं ते होते सुधाकर चतुर्वेदी यांचे ॲडव्होकेट. त्यांनी स्पष्ट केलं की जो त्यांना असं हे वाटतं की निकाल जो आहे तो त्यांच्याच बाजूने लागेल, मात्र जो काही कोर्ट निकाल देईल त्यांचा ते स्वीकार करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.